इकडे पंढरपूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि भीमा नदीकाठच्या लोकांना यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। पंढरपूरच्या भीमा नदीवर असलेला जुना ब्रिटिशकाली पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि नदीपात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा बसलाय। अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, आपण पाहतोय हवामान विभागाने जसा मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, सगळ्या भागामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। पंढरपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्याचे दृश्य आपण पाहतोय। येतोय आवाज, बोला। भीमा आणि नीराच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नीरा नदीतून सध्या 30,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात येत असल्याने भीमा नदी काठला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पंढरपूर येथील भीमा नदीवर असलेला जुना ब्रिटिशकालीन पूल आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नदी पात्रात असलेले पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तर भीमा नदी काठच्या गावांना आता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अगदी माऊली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या नदीपात्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि ही 30 दृश्य आपल्या स्क्रीनवर।